पुढची बातमी बघूया। काँग्रेसच्या अल्पसंख्याक सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी खळबळजनक दावा केलेला आहे। पुढच्या 1 वर्षात मोदी सरकार कोसळणार असल्याचं राहुल गांधी म्हणतात। बदलत्या परिस्थितीचा आणि वाढत्या जन असंतोषाचा परिणाम हा भारतीय राजकारणावर होणार आहे। पंतप्रधान मोदींचा पुढच्या वर्षी पदत्याग निश्चित असल्याचं राहुल गांधी म्हणतात। या वक्तव्याचा भाजप नेत्यांनी सुद्धा जोरदार समाचार घेतलाय। भारतीय जनतेला कोणीही भडकवू शकत नाही, कायम लोकशाहीचाच विजय होत राहील। राहुलजी, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये आपण हे पाहिलंत ना, अशा शब्दात भाजपचे नेते संबित पात्रा यांनी निशाणा साधलाय। तर मुंगेरी लाल के हसीन सपने असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपहासात्मक टीका केलेली आहे। भारत की जनता के अंदर एक आध्यात्मिक चेतना है। भारत की जनता को भड़का करके आप दंगे करवा देंगे? नहीं राहुल जी, बंगाल में, आसाम में क्या हुआ आपने देखा है। भारत में संविधान चलती है और भारत में लोकतंत्र की जीत होती है। ये 140 करोड़ भारत की जनता की सरकार है। इसका बाल भी बाका आपके फॉरेन के जो आका है, आपके जो सोरोस है, इसका बाल भी बाका नहीं कर सकते हैं। जब तक 140 करोड़ जनता का आशीर्वाद रहेगा इस सरकार के ऊपर, तब तक यह सरकार देश की सेवा करते। मुंगेरी लाल के हसीन सपने अशा प्रकारची एक सिरियल यायची, त्याच्यापेक्षा जास्त आहे काही नाही। मुंगेरी लाल के हसीन सपने अशा प्रकारची एक सिरियल यायची, त्याच्यापेक्षा जास्त आहे काही नाही। 15 वर्ष अशाच प्रकारची अपेक्षा करून त्या ठिकाणी ते आहेत आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी वन लाईन स्टेटमेंट दिले, मुंगेरी लाल के हसीन सपने। त्यांनी स्वप्न पाहत राहावी, मेहनत करायला नको, लोकांच्या प्रश्नांवर लढायला नको, संघटन बांधायला नको, अशाच प्रकारे काहीतरी बोलायचं, चर्चेत राहायचं। अलीकडच्या काळात आशांनी पक्ष वाढत नाही, सत्ता मिळत नाही, दुसऱ्याची सत्ता घेता येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।